काल रात्री अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम सेलोडी शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्या छापा कारवाईमध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता. त्या छाप्यामध्ये जवळपास आपल्याला 12 आरोपी हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून आपण नगदी 22,700 रुपये, त्याचबरोबर जे इतर वाहने, मोबाईल असे मिळून जवळपास 8 लाख असा एकूण आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे. सदर अपराधमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत. त्यानुसार अपराध क्रमांक 283/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे अपराध दाखल आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सर, मुख्य आरोपी कोण आहेत आणि कोणाचा हा अड्डा होता, काय नाव आहे? आता तपास हा प्राथमिक स्वरूपात आहे. सखोल तपास केल्यानंतर ते नाव निष्पन्न करू आम्ही. आपल्या याच्यामध्ये तो मुख्य आरोपीचे जे नाव दिलेलं आहे त्याचं फरार आरोपी दाखवलेला नाही. आहे. आरोपी पोलीस तशी आपल्याकडे फिर्याद दाखल आहे. जे फिर्यादी आहेत, जसं योगेश पोवारे साहेब फिर्यादी, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी असं काही शब्द नाही. त्याच्यामध्ये जवळपास फरार आरोपीचं नाव काय? एक फरार आरोपी तिथून पळून गेला. त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे विनोद जनार्दन जाधव आणि राजू बगे. साहेब, आपण फरार आरोपी जे याच्यात सांगितलेलं आहे, तर फरार आरोपीचं पोलीस स्टेशनच्या आवारात फिरून झाला, मीडियाला बाईट देऊन झाला नाही. त्याच्यामध्ये हे जे आपले जे शिक्षेचे जे प्रमाण असतं, गुन्ह्याचं शिक्षेचे प्रमाण 7 वर्षापेक्षा जास्त किंवा 7 वर्षापेक्षा, त्याप्रमाणे आम्ही अटकेची कारवाई करतो. नाही, पण आपण आपल्या रेकॉर्डमध्ये फरार दाखवलेला आहे आणि फरार आरोपी पोलीस स्टेशनमध्येच फिरून आला. फरारचा जो विषय असतो तो फिर्याद दाखल करते वेळी फरार ते मिळून आला नाही त्यांना त्या ठिकाणी जागेवर, म्हणून त्यावेळेस ते फरार दाखवलेले आहे. फिर्याद दाखल करते वेळी जो आरोपी मिळून आला तो आता मिळाला का तुम्हाला? मिळाला आहे. मिळाला. आता तो फरार नाहीये, आता फरार नाही सध्या. आरोपी आहे. हो, आरोपी. गोण्यात आलंय का? हो, मी तर आश्चर्यचकित झालो. मी जेव्हा घरी होतो, मी सीसीटीव्ही, माझ्या घरचे सीसीटीव्ही फुटेज आहे की तुम्ही सर्व मी तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या सध्या मोबाईल मुद्दा सुद्धा आहे, तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो. आपल्या काही पत्रकार बंधूंना दाखवलं सुद्धा की मी 10:30ला घरी आलेला आहे आणि मी माझ्या घरी झोपलेला असताना हा कुठं छापा झाला. छापा मला कुठलाही कल्पना नसताना जेव्हा मी याच्यातून बातम्यामध्ये काही मेसेजमध्ये पाहिलं की बा मुख्य आरोपी म्हणून माझं नाव आलं, मी आश्चर्यचकित झालो. मी याच्यावरती गोष्टाकडे दाद मागणार आहे. हा कुठेतरी बा पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे, मला बदनाम करण्याचा प्रकार आहे. कुठलाही मला याच्यामध्ये पुरावा दाखवा की बा मी कुठं माझ्या तिथं अशी जो ते म्हणतात का अड्डा आहे तिथं मला कुठं बॉन्ड दाखवा, माझी कुठे जागा दाखवा, मी कुठेतरी आठवड आहे तिथं हे दाखवावं. हा जो आरोप आहे मी पूर्णपणे फेटाळतो आणि माझं नाव आलं कसं, मी गोष्टांकडे बघ चौकशी मागणार आहे. मी विनंती करणार आहे. वेळ पडल्यास मी उपोषणात सुद्धा बसणार आहे. राजकीय काही हे संपूर्ण घडलंय का, असं काय कोणावर संशय का? कोण करतं, कोण आहे संपूर्ण षडयंत्र मागे? काहीतरी असू शकते, मित्रपक्ष असू शकते, पक्षातून मी असू शकते किंवा आता जे काही सांगितलं, जे आपले काही असतात मित्र फ्रेंड असतात की कसं आलं नाव, कसं आलं. कारण की सकाळपर्यंत दुसरे वेगळे आरोपी होते, सकाळनंतर सर्व झाल्यानंतर माहिती पडते की माझं नाव 11च्या ठिकाणी आणखी 12 नाव आले, 13 नाव आले, माझं नाव आलं. मी आश्चर्यचकित, माझं नाव आलं कसं? मी घरी झोपताना असताना छापा इकडे होतो, कुठं जर अधिकारी असतील त्यांना कुठं मला व्हिडिओ दाखवा की बा मी कुठं तिथं आढळलो का, माझा कुठं बॉन्ड आहे का, माझा कुठं काही संपर्क आहे का. तर निश्चितच की हा माझ्यावरती एका प्रकारे अन्याय झालेला आहे. जो हे निशाणा कोणाकडे, मित्र पक्षाकडे का पक्षांतर्गत आहे? आज सध्या तर मला तरी जे प्राथमिक जे आढळलं तर मला पक्ष अंतर्गतच वाटत आहे किंवा कुठेतरी मला प्रभाव कमी करायचा आहे, ते पक्ष अंतर्गत मला वाटत आहे. नाव आहे समोर आले, काही नाव आले समोर येऊ शकतात? नाही, नावा येऊ शकतात ना. आता जे आहे तर त्यांना सांगितलंय बा की सर्व झाले असताना असं तुमचं नाव आलं ना, असं तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी निश्चितच आता मी PI साहेबाला पण भेटलो की मग मी म्हटलं बा फरार दाखवलं. मी म्हटलं बा फरार, मी माझ्या घरी असताना मी फरार कसा आहे? इथं सरळ इथं आलेला आहे. हे आमचे शहर प्रमुख आहे, आमचे पदाधिकारी सुद्धा आलेले आहे की बा काय प्रकार घडला. आम्ही विचार केली, PI साहेबांना आम्ही विचारणा केली बा सर काय प्रकार आहे बा, काय आम्हाला काही अटक आहे का, काय जमानत घ्यायची काय? तर ते म्हटलं नाही सध्या असं काही नाही बा, तुम्ही जाऊ शकता, असं काही कुठलं प्रकार नाही असं त्यांनी सांगण्यात आलं. नाही, तुमच्या खामगाव मतदारसंघामध्ये हा भाजपचा गड आहे, तुम्ही शिवसेना इथे वाढवलेली आहे, तर महायुतीमधून काही जागा फटका 100% असू शकते ना. ज्याच्या पोटात दुखणे आहे की बा इथं आता शिवसेना अल्प होती, पण आता आमची
शिवसंवाद यात्रा असेल का आम्ही वेळोवेळी केलेले आंदोलन मित्र पक्षात असताना सुद्धा आम्ही वेळोवेळी पक्षासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. बँक असेल, तहसील असेल, EDO कार्यालय असेल, वेळोवेळी आम्ही आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला. त्याचा एक प्रकार आहे किंवा कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रकार आहे की हा पक्ष मोठा असताना कुठेतरी दाबण्याचा प्रकार आहे. महायुतीमधून फटका महायुतीमधून सुद्धा दगाफटका आहे हा होऊ शकते की आमच्या यातला बी एखादा असू शकते बा त्याला माझं कुठलं वर्ष नाही होत बा काहीतरी बदनाम करायचं. तर हे पक्ष अंतर्गत बी असू शकते आणि महायुतीतून असू शकते. आता पण नाव काही कोणा नाव घेऊ शकत नाही, पण मला जास्तीत डाऊट पक्ष अंतर्गतच थोडं वाटत आहे. मी सकाळी आमचे तालुका प्रमुख यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून जेव्हा सोशल मीडियावर काही पत्रकार बांधवांचे मेसेज पाहिले तेव्हा माहीत पडलं की याच्यावर अशी अशी घटना घडलेली आहे. त्यांच्या घरी CCTV फुटेज लागलेलं आहे. त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं पाहिजे. हे न पाहता पोलिसांनी ज्यांना आरोपी केलेला आहे एकंदरीत ते त्या घटनास्थळावर नव्हते. त्यांनी स्वतः आपल्याला सुद्धा माझ्या समक्ष ठाणेदार साहेबांना CCTV फुटेज दाखवले. त्या फुटेजमध्ये जो घटनास्थळ आहे किंवा जी वेळ आहे या वेळेला ते घरी झोपलेले होते. परंतु विनाकारण या भागामध्ये शिवसेनेचं काम हे वाढू लागलेलं आहे आणि पक्षांतर्गत काही अगोदरच्या घटना आहे त्या घटना याला कुठेतरी कारणीभूत राहू शकतात. कारण की एखाद्या कार्यकर्त्याचं जेव्हा काम वाढते तर तेव्हा अशा काही घटना घडतात. पण काही लोकांना वाटते तर शिवसेना वाढलीच नाही पाहिजे आणि म्हणून अशा घटना होऊ शकतात. आणि तिथं घटनास्थळावर राजू बगे नव्हते, त्या क्लबशी यांचा काही संबंध नाही. आणि जुगार मध्ये जे काही इतर आरोपी झालेले आहे तर मला वाटतं की यांना जाणून बुजून शिवसेनेचं जे काम वाढू लागलेलं आहे त्यामुळे यांना आरोपी केलेला आहे. तुमचं म्हणणं आहे की पक्षांतर्गतच आहे जे राजू भाऊंनी सांगितलं की पक्षांतर्गत, कारण की मागच्या भरपूर वर्षापासून ते पक्षाचं काम करतात. मी मागच्या 4-5 महिन्यापासूनच शिवसेनेमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. मला 6-7 महिने पक्षात झाले. पक्षाने मोठी जबाबदारी दिली आणि शिवसंवाद यात्रा हे आपण 161 गावामध्ये 26 तारखेपासून काढू लागलेलं आहे. गावागावामध्ये प्रचंड उत्साह आहे. शहर प्रमुख, तालुका प्रमुख, आमचे उपजिल्हा प्रमुख सगळेजण यात्रेच्या सोबत आहे आणि प्रचंड उत्साह असल्यानंतर साहजिक आहे की विनाकारण पक्षाच्या तालुका प्रमुखला बदनाम करणे, शिवसेनेला बदनाम करणे हाच उद्देश. काही पत्रकार बांधवांचं नाव मी घेणार नाही, परंतु ज्यांनी जे मेसेज फॉरवर्ड केले त्यांनी थोडीशी सत्यता पडताळली पाहिजे. कारण पत्रकार हे घटनेचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांवर जनतेचा, नागरिकांचा भरपूर विश्वास आहे. परंतु एखाद्याची प्रतिमा खराब करताना कोणतीही शहानिशा न करता, कोणतीही चौकशी न करता त्याला पक्षाचा सिम्बॉल लावणे, पक्षाचं पद लावणे हे योग्य नाही आहे. आम्ही आजही पुन्हा सांगतो की आमचे तालुका प्रमुख त्या घटनास्थळावर नव्हते. त्यांनी या घटनेशी कोणताही संबंध नाही. तरी माझी माननीय ठाणेदार साहेबांशी चर्चा झाली की आपण याची सखोल चौकशी करावी. जर राजेंद्र बगे घटनास्थळावर असतील तर आम्ही काही बोलणार, परंतु ते घटनास्थळावर नसतील तर आपण नक्कीच याचा विचार करावा. कोणाच्या दबावाखाली आपण ही कारवाई करू नये. केली असेल तर तपासामध्ये आपण ते नाव कमी करावं.